अरे बा उखा तुला काही माहित आहे की नाही? काय बा काय माहित आहे की नाही? काय झालं? अरे बापा तुझ्या पोरानं खरंच लग्न केलं ना रे बापा. तुले दुसरी वायरी आणली त्यानं. हो त्या पहिल्या वायरी शाताळावर बसायला दुसरी बायको आणली त्यानं करून त्या पोरानं शिवल्यानं. बरं उतरेले का मला माहित होता आम्हा पोऱ्या गौच आहे सांगून ऐकणारच नाही. त्या दिवशी फोनवर बोलत होता तो त्या घोबडशीच बोलत होता तो. हा तरी म्हटलं ना आपण त्याला अगोपणा करू नको. ऐकलं का त्यानं? नाही तो ऐकणारच नाही. शिल्लक आहे मा पोऱ्या तो शिवल्या का बी उखा. तू न याच्या वेळेस काय खाल्लं तसं? हा एवढा अगो निघला तर हा एका बायकोच्यानं भागलं नाही काय तर दुसरी बायको केली. तिले पोरगा आहे ना पहिला पोरगा आहे ना याली लाज वाटली बेसरं मला काही. हा दुसरी बायको आणली. तू काही फॉल्ट केलता तू ना? मीनं तर काही फॉल्ट केला नाही मग त्याच्या मायनं केला असेल काय गो मला ते तर काही माहित नाही. हा असा एवढा अगो कोण निघला काय माहित. मला वाटत असेल तर बा तुमच्या वहिनीला विचारायला जा तुम्ही. वहिनी म्हणा काय फॉल्ट केलता बा तुम्ही ना हा शिवलाल पैदा केला असा कुचित साऱ्या गावाचा अगो काय खाल्लं तर बा तुम्ही असं विचारा तुम्ही जा तुमच्या वहिनीला. काय विचारायला लावतो बाबा. हा पण तुझ्या पोराला समजायला पाहिजे का? जर असं काही ना काही या शिवल्याला जरासं डोकसं नाही बाबा. सांग आता मी काय करू सांग ना आता. माहिती आहे का काही? त्याला अगोपणा करा वाटते त्याला खुदा वाटून राहिलं तर मी काय करू सांग आता. माहीत हात टेकले त्या पोऱ्या पुढे कवटी म्हणजे त्यानं काही जराशी इज्जत नाही ठेवली मले. मी काय करू? तर तू बापास की काय जाय ना त्या शेताळा टिसा काय म्हणा हे काय बिनला जाय. आम्हाला काही इज्जत ठेवतं की नाही गावामध्ये राहा लागते की नाही काही. लोक थू करतील आमच्या तोंडा म्हणणं त्याला डायरेक्ट तोंडावर त्याच्या काय म्हणा लाज वाटते की तुला काय बेसरमा. हा डॅनिल विचार तुम्ही काय काय बोललो होतं. तो म्हणते मला पहिली बायको पसंत नव्हती तुम्ही ना माग तशीच बांधली ते म्हणून मी दुसरी आणतो आता असं म्हणे तो मला. आणि त्या भडवीच्यानं खरंच आणली. सांगतो आता काय करू मी. माय हट्टे गेला बाबा काय बोलू शकत नाही आपण त्याला. अरे बा हालय बोलला त्याला लय शादवलं उखाणं त्याले पण तो पोऱ्या ऐकायला तयारच नाही. त्या शिवल्याचं काही खरंच नाही. तो काय करीन तर बा आजकालची पुरी बुरी भिनला जे आहेत रे बा षटाक भर वावरात बा 2-2, 3-3 बायका वागून राहील. आता पहिला जमाना गेला तर लोक 100-100 एकर जमिना होत्या काही वाटे ना. पण आता सांगा इली 2 लेकर झाली इली 2 लेकर झाली तर ते काय करा. म्हणजे भिकच मागण्या घेऊन त्या लेकर राहिले. लेकरायचं जाऊ ते पण ही किती बिनलायची अशी. तिनं लग्न केलं तर ते त्याला तिला माहित नाही का की पहिली बायको आहे म्हणून याच्या उरावर अटीसा ते थरकला छायाजी बाईच थरकला अशी ते जे शिवल्यासोबत लग्न करायला ते तर पुरी थरकला अशी न रे पुरी अशी थरकला. लाजा वानाजी अशीन ते म्हणून तिनं लग्न केलं शिवल्याबरोबर. काही लाजच नशीन दिली. आता लाजनगी जटी काढून काहीच फायदा नाही. चाल तर शिवल्या घरी तमाशा झाला असेल चालू ते पाहायला झाला आता. काय तमाशा पाहायला चालतं भावा. मायच दातात मायच होट. काय पाहू मी मापोऱ्या तमाशा सांगतो आता. लोक मला तडसा म्हणतीनं माझ्या तोंड ठेसतील ना तटी आलो तर काय तर बा डोंगर मोठमोठं पाहून राहिलो. त्याची शिवल्याची बायकोच म्हणीन तुम्हाला चालती मी सांगेली तुम्ही तर म्हणा असं तसं घ्या ती तोंड ढोळणार नाही का माय या महापोऱ्यानं असं केल्यावर. तिनं म्हटलं की डायरेक्ट हातवर करायचे. तिला म्हणा तू पाय तुझ्या नवरा पाय साय जेव मला कुटकाभर एक कुटका भाकरचा रे खाऊ घाला तर मला काय होऊन राहिले रे तुम्ही लुच्च. डायरेक्ट म्हणेल वय आपल्याला हातवर करतो सांग ना तुम्हाला. आता सांग आता 4 चौघ 3 घातले तर बरोबर वाटते काय. मी तर काही येत तेव्हा तुम्ही जा दोघं काय तुम्हाला खबर सांग ना मग. बरोबर आहे रे उखाचं बी पोरगा आहे ना त्याचा. चाल आपण जाऊ मग काय तर खबर यायला देऊ लागलं तर मग बरोबर काही येऊ नको तू आम्हीच जातो बापा. हा पोऱ्यानं लुच्च्यानं लग्न केलंच भाडवल केलंच. आपण काही बोलू शकत नाही म्हणू शकत नाही. सांग आता कोणा तोंडान जा दडी सांग ते बाई आपलं तोंड नाही ठेसणार काय. काय बा मग पोऱ्या म्हणा हात जोडा. आजी हे पाय ना काय पायाला भेटून राहिलं आपल्याला. पाय पाय त्या डोळ्यानं पाय बापा त्या पोरगा कसा आहे तर काय त्या पोरगा आहे ना त्यानं काय केलं तर पाय पाय. हो ना बापा हा दाळभद्रा वानाचाच आहे रे बापा. झाला तापासून आम्हाला अभ्यास आणला यानं. एक दिवस सुखाचा नाही बापा. आता काय करू मी सांग बापा काय करू. बाचार काही होतही नाही आता. याच्या कुडापती सुस्तातच कसे बापा याच्या डोक्यातच कसे येतात काय माहित. काही समजायला मार्ग नाही बापा. जरासं काही शिदा वागत नाही ना. हा तेळाच वागते रे कधी बी. आजी तुला शिवलाल भाऊच्या वेळेस खालल तर का एवढा कोण अगुण्या माणूस आहे हा. काही ना काही कुरापती असतातच. आता पाय बरं हे पाय बरं बरोबर आहे काही. आणली कोणती बाई हार टाकून गावामध्ये. काय लाज वाटते त्या पोराले.
तुलाच काहीतरी गडबड करेल आहे बुडे. काय गडबड करेल असेल बापा? काहीच गडबड नाही करेल ना. उलट बापा त्या देवलालच्या बाबतीत मी काही काही खायला नाही, असं त्याच्या बाबतीत खायला आहे. मला वाटलं बापा लय हुशार निघेल पोरगा, पण हा असा गाफल निघला ना बाबा. मला माहित होतं का असा निघते हा तर. उद्या ना तू अतिस आता येऊ दे त्याला सांगतो ना मग काय आहे तर. इल्लाच्या खालीच्या हे काय केलं रे तुला? काय केलं? जराशी लाज लाज तर वाटू द्यायला लागत होती तुला हे करायच्या वागती. तुला बायकोन होती का रे? हे आणली तर अवदसा. हे कोण आहे कोण आहे? हो मा काही बोलून राहिली का? अवदसा गिवदसा करतं का? ती वायरी आहे नवीन. हा ते पहिली दिली म्या सोडून. वय वय करे ते. हे मला पसंत आहे. हिच्यासोबत म्या लग्न केलं. उभाऱ्या असेच काम करत जा तू. अशाच पहिल्या बायको सोडत जाय, दुसरी करत जाय, दुसरी सोडत जाय, तिसरी करत जा. अशा बायकाच करणं बापा. 1756 तू. तुले म्हणून काही फायदा नाही ना. तू तर हायच बदमाश. पण हे लाज लावण्या वानाची हे आली तुझ्यासोबत लग्न करून. तिला तर वाटायला पाहिजे होतं की तुझे लग्न व्हायला बा म्हणून मी कशी येऊ. पण ते बी आली गोड लागलं असेल तिथे तर. बाबा पाहणे पुढे काय बोलू राहिली पाहणं. मा काही बोलू नको तू वायरी आहे. शिल्लक नको चालू. काय त्या बुडील धमकून राहिले तुम्ही? शिवलाल भाऊ तुम्हाला लाज नाही? या वयात लग्न केलं राजा. तुम्हाला सोन्यासारखा पोरगा आहे हो. लोकायला पोरं होत नाही. हा लोक नवसं करू कुठं थंडे गारात. तुम्हाला जराशी लाज नाही राजा. दुसरी बायको केली लाज ठेवली बाई जराशी तुम्ही ना. मग पहिली मा शोक पुरा करत नाही तर काय करू मी तिचं? हा मा मन शांती नाही ना तिच्यापासून. हा ते मले शांत ठेवत नाही ना. मा कोणतंच काम नाही करत ना. माझी पहिली बायकोन काय करू मी? हा मला माहिती आहे काय तर. रात्री माझा आत्मा तडपते असा याकडून त्याकडं. हा बायको जराशी काटार लागू देत नाही. मग काय करू मी? हा मन शांत नाही झालं तर काय करू सांगा ना. मग दुसरी बायको आण नाही तर काय तर काय असं बोला नाही. हा पण आता कसं बोला लागते. शिवलाल आत्मा तडपते राहते. याची बायको काही जवळ येऊ देत नाही. अट्टे राहते म्हणून यानं दुसरी गेली. लाज वाटू दे रे. जराशी लाज वाटू दे तुले. काही ह्या अशा गोष्टी तू बाहेर बोलू राहिला ते बी माईच्या देखत. हा माईच्या देखत काही लाज वाटू दे जराशी तुले. तू दुसरी बायको केली तेच तर जागली होती पहिली. आता काही दिवसांना म्हणशील बापा आता हे माझ्यासारखं होणे देत. हे माझ्या गुल्ल्या थंडा नाही करत. तिसरी आणतो मग असंच करशील का? बायकाच करत राहशील का तू? बुडी पागल झाली रे भुईच्या नांदणी लागेल पुरं. चाल लवकर उठून. काही खरं नाही. हे पागल आहे काम. बुडे त्या पोरगा तर काही वय गेलाय बापा. रातच्या गोष्टी करते होतीसा. हा रात्री कार्यक्रम ना होय याचा यानं दुसरी बायको आणली. किती तुझा पोरगा मागेला हो बुडे. हा काय खाऊ घातलं होतं बापा यायले? काय करतो बापा? जाऊ दे आता नशिबात पडलं हे असं. तर त्याच्या बाबतीत लय मी काही काजून बदाम खाल्ले होते बापा. मला माहिती आहे का याचा दिमाग आता सर्वांच्या उपर जाते म्हणून. एवढा दिमाग फास्ट होईन याचा. तर काय करू? चला तर याच्या घरी तमाशा पाहायला पाय. याची बायको कशी करते तर. हा फायटिंग कुस्ती. हा चला आता याला पादती. याची पहिली बायको पादती शिवलेल्या आता. बापा आता मारीन नाही तर काय तर त्याला आता उरावर दुसरी आणल्यावर तर कशी करीन मग ती आता. आग बबुलाच होती ती आता. पाय तू. चाल मग बुढे चाल चाल बापा. तो काय आहे आता. शिवलाल भाऊच्या घरी फायटिंग आता. कुस्ती दडाम. देवलाल बाप्पू कोण आहे रे? हा आवाज देवलाल बाप्पू. इकडे पाहू तुमच्या माग. अरे बा तू आज कार बा झुमरे. अरे बापू हो तुमचा भान मोठा घोर गेला ना. मोठा भान. आता मा भान काय घोर गेला बापा मोठे. काय केलं बा त्यानं? बापा बापू तुम्हाला माहित नाही काही? हा माहित नाही काही? अरे बा तू सांगशील तर आम्हाला माहित पडीन ना. काय आहे तर सांग ना. काय आहे तर बघणं लवकर. काय घोर केला मा भान तर. अरे बापा बापू तुमच्या भावानं दुसरी बायको आणली ना करून. दुसरी बायको आणली ना गावात. अरे बापा रे मला माहीतच होतं मा भाऊ अगाऊ आहे म्हणून. तो एखाद्या दिवशी काही ना काही करणारच आहे. एकीपासून भागलं नाही त्याला दुसरी आणली करून. काही लाजच नाही वाटत ना बाबा भाले. सांगा सोन्यासारखा पोरगा आहे त्याले दुसरी काही आणली करत होती का त्याला बायको? बापू तुमचा भाऊ कोण एवढा इतर राहिला? तुम्ही कोण नाही हो? तुम्ही एकाच मायबापाचे लेकरं दोघे जण पोरं. तुम्ही अंगात शांतता आहे. तुमच्या भावाच्या अंगात असा तळपड्या फणकपणा काऊन आहे? काय माहीत घड्या काहून आहे तर त्याच्या अंगात असा हिडगायलपणा. बुडाबुडीला विचारा लागेल बा. जा लागेन आता त्याईले. आता त्याईलेच मालूम होशील हा कोण असा तळफळे आहे तर. आता मला काय माहित बा. काय बुडाबुडीला विचारा म्हणता? काय बा तुमच्या भाल शोभलं काय असं? तोंड टाकायला जागा नाही राहिली राजा बापू तुम्हाला आता. गात सारे लोक म्हणतील तुम्हाला काहीचं काही बोलतील आता. ते तर आहेच बा. आता गावातले लोक तर म्हणतीलच ना. आता काहीचे काही तर बोलतात. आता काय त्याला काय करणार आहे आपण? बेसरामासारखे मान खाले चालायचं. दुसरं काय आहे आता? ते माई वहिनी बी बोलीन ना आता आम्हाला काहीच काही. आता मा भाऊच बिफरेला आहे तर काय करू भाऊ मी आता सांग आता.
हा आपल्याला काही म्हणता येत नाही बोलता येत नाही मोठा आहे एकटा आपल्यापेक्षा. काय बी फिरायला म्हणता तुम्ही त्याचे कान पकडायला पाहिजे मोठा असे ना बोलायला पाहिजे तुम्ही ना तुम्ही काही बोलत नाही म्हणून तो फायदा घेते. काय म्हणतो झुमऱ्या बोलायला पाहिजे बाबा इरीच्या पाण्यावर त्यानं कसं भांडण केलं तुला माहित नाही का मला पातवलं त्यानं नाही रे बा मी त्याच्या नान नसतो लागत त्या शिवल्याच्या अजिबात नाही त्याचं तो पाहिन मा मी पाहिन बा 2 बायका करू की 4 बायका करू मला काही घेऊन देण नाही भाऊ त्याचं तो पाहिन आता. राजा बापू तास टरकते हो बाबा तुम्ही ना हातपाय उपडले पाहिजे राजा बरोबर नाही ना हे त्या भुसण्याचं नुकसान आहे ना. आता या बाईल जर नवीन बाई आणि बायको करून हिल जर लेकर झाले तर भुसण्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पडणार नाही का वावरात. हा 1-3-4 एकर जमीन आहे कसं करीन भुसण्याले काय येईन मग त्यातलं सांग आता मी काय करू त्याच्या बापाला अक्कल नाही त्या शिवल्याला अक्कल नाही बाबा आले तर मी काय करू. हा त्या पोराचं काय करू मी सांग ना तू. हा त्या पोरा ते नाही भेटणार इस्टेट आता मी काय करू मी काहीच नाही करू शकत ना त्याला. तुम्ही चला बरं तर लोक चला काय बोला तरीसा काय म्हणा बा असं काऊन केलं तुला काय केलं. हा तुला काही समजते की नाही का अक्कल गिक्कल आहे की नाही बोला जरा तुम्ही बोलल्यावर जसं फरक पडत असते. गड्या झुंबर माझा जीव भीते गड्या तो अंगावर चौथवून येते तो काय सुद्धा नाही ना माणूस सुद्धा असता तर मी गेलो असतो बाबा म्हटलं असतं त्याले पण तो मारायला भेट नाही तो मले. का मारते तर मी पाहतो बा तुम्ही नका टेन्शन घेऊ हा तुम्ही फक्त बोला. हा तुम्हाला हात लावला तर मी त्याला कंबळला लाता मारतो. काही नसते बा कोणी हा नुसतं कसं बोलायच्याच भाग असते बरं लावून देतात मग भले जे भले राहतात तूही तोड पाहिशील माय मी मार खाईन तटीसा. चला ना तुम्ही जाटलो काही मार नाही का चला. चाल बा आता तू एवढे जबरदस्ती करून आला चाल 2-4 झपके खायला मी काही मागणी आता. बा मा भाऊ पुराच अगव आहे रे भाऊ अगवच आहे काही गरज आहे का या वयात बायको करायची सांगा आता राहिलेच किती दिवस मायले पुरा बिना बुडाचं मोडकोच आहे मा भाऊ. हे बा बाहेर ये बा बाहेर ना तुझी सवतन आणली ना म्या ये लवकर बाहेर. अरे बापा तुम्ही एवढे डेअरिंग टाकून राहिले तिच्यावर स्वतः घेऊ तर आणली म्हणता ते खूट घेऊन उभं राहील ना बापा दारात चांगली आपली स्वागत नाही करीन ना ते तुम्ही कायचं बाई बोलू राहिले. तिच्यासोबत असंच बोलायला लागते तिच्या नरमत बोलले की तिथं उराड चढती माणसाच्या बेकार आहे ते. तिला धमक्या द्यायला लागतात धमक्या दिल्या तर बसर येते ते आणि तिच्यासोबत प्रेमानं बोललं की बस गचकन खाऊनच घेते माणसाले. बाबा आता माझ्यापेक्षा कसं तुम्हाला अनुभव जास्त आहे का आता तुमची बायको आहे तर. ये नव बाई रे नव सळेल तोंडे ये ना बाई ताट घेऊन ये ना पूजेचं आणली ना म्या दुसरी बायको करून तू म्हणस ना दुसरी बायको आणून दाखव आणली ना म्या मग ये ना लवकर कर ना पूजा. तिची गाण डुकली वाटते भाऊ म्हणून तर येऊन नाही राहिली हे पूजा करायला मावन नवीन बायकोची ठणकली वाटते हिची. हो तिला माहिती आहे ना आता काय आपला बुद्धा थंडा होणार नाही हा काय आपल्याला येणार नाही म्हणून ते काय येऊन नाही राहील पूजेसाठी आता. येत नाही वाटते येणं पूजेत ताट घेऊन येणं बदमाश खानीच्या काय बाहेरून आवाज देऊन राहिला रे मला येणं बाहेर कायसाठी रे कायसाठी हे तुमचे थुतळल्या पायासाठी बोलवून राहिले का मला याटी लाज वाटू दे जराशी काही मी असल्यावर तुला लग्न केलं पुराण आणली हे तू ना लग्न करून आणलं तुला दिल्यासाठी म्हणते की ये इकडे काय करू आता तिला सयद लावून चाटू का मी. अव थंड ठेवू ना एवढं काऊन गरम होऊन राहिली तू तशी हे टेन्शन न घेणं तूच तर म्हणत आहेस मला सदै करा दुसरी बायको मग माझ्या न तुमच्या हे होत नाही तर करा दुसरी बायको मग आणली म्या करून तू म्हणस म्हणून आणली ना. लाज वाटायला पाहिजे बेसरामा वर तोंड करून असं बोलू राहिला तू माझ्यासोबत तुला लग्न करून आणलं इले सांगा तर मज्जीवाले कसं वाटत अशी तुमचे थोतळले पाहून राहिले मी तर माझा आत्मा किती तडपून राहिला बद्दुआ देतो मी साल्या तुले. हे घुबळ शिनाल हे आली ना इले कोणी मागे पुढे नव्हतं का तुझ्या मागे आली येतं तुझे तरी मागे पुढे होतं बायको होती पोरगा होता तुले हे हिच्या मागे पुढे कोण नाही वाटते तू घेऊन आला इले तर हे आली राड इकडे. हे सांगा इले समजून रांडण गिन करू राहिली मला मी सांगेन मग तुम्हाला सांगू राहिली मी ढेपोट्या उपटीन बरं यायच्या इले सांगा बरोबर समजून जरा असं नाही तर मी बी काही कमी नाही बरं लग्न करून आली तर गुन्हा केला का मी ना. शिल्लक नको चालू ना इले काय बोलून राहिली हो तू तू काय तर मला बोल पण इले नको बोलू तुले म्हटलं ना रातची शांतता आहे का मले आहे का कोणती आली का तू माझं कदा फिरवला का मा पाठीवून हात तू नाही वच करतं मग काय करू तुझ्या लायती घालू का मी आणली मी दुसरी बायको माझी शांतता मला करा नाही लागणार काय मग मनाशी मा मन किती हे होय मन तर पुरं झुणी लागल तर पण तुम्ही मला काठार नाही लागू दिलं बस झाला म्हणे एक पोरगा मग तू काय करू माणूस आहो मी मा मन करते
लाजा वाहनाच्या का मन धुरी लागते त्या मन मग का बायका आणशील का तू करून 1756 बायका करशील का मग हिनं नाही भागवला माहिती हे करू दे हिने भागवला ते करू दे लाज वाटू दे जराशी लाज वाटू दे पोरगा आहे तुले केवढा मोठा तुला लगन करून आणलं ये चवाडीले आणलं तुला ती शिल्लक बोलू नको तोंड फोडीन तू अजिबात नाही बोलायचं हा चाल अंदर चाल घरात चाल हिच्या नान नको लागू हे काही कामाची नाही ना हे मा कामात नाही पडली तर तुझ्या काय कामात पडणार आहे ते काही काम नाही आपल्याला पूजेचं काय घरात तू जाय ना फक्त घरात तर जाय आणि तुझ्यासोबत मग सांगतो मी काय आहे तुले तू जाऊन तर दाखव मला फक्त काय करशील काय तुझ्या बापाचं घर आहे का मा बापाचं घर आहे टेन्शन नको घेऊ तू कशी नाही जाऊ देशील तू घरात घरात नाही जाऊ देत घरात मग मित्र आता कसं फायटिंग होते अटीसा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा.